आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारं न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज. परळी तहसीलचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे हे बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गळाला लागले आहेत. याबाबतची प्राथमिक मिळालेली माहिती अशी की एका लाभार्थी यांना ऐपत प्रमाणपत्र देण्यासाठी तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी 50,000 रुपयांची लाच मागितली होती. परंतु तडजोडीनंतर 20,000 रुपये स्वीकारताना परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. या प्रकरणी परळी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. परळीचे तहसीलदार मुंडे यांच्याकडे ऐपत प्रमाणपत्राची मागणी करण्यात आली होती. यासाठी त्यांनी मध्यस्थीमार्फत 50,000 रुपयांची मागणी करण्यात आली होती. तडजोडीनंतर 20,000 रुपये देण्याची तयारी दाखवली गेली. मात्र लाच देण्याची मानसिकता नसल्याने फिर्यादीने बीड येथे लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. सदरील प्रकरणाची खात्री केल्यानंतर लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचला. परंतु सापळा लावला असल्याचे तहसीलदार मुंडे यांच्या लक्षात आल्यानंतर मुंडे यांनी पैसे घेण्यासाठी नकार दिला. मात्र मागणी केल्याचे सिद्ध झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी परळी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणामुळे बीड जिल्हा महसूल विभागात खळबळ माजली आहे. या कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. जनहित मराठी न्यूज चॅनलना लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.